गणपतीच्या देवतेपुढे पुन्हा एक नवीन पुस्तक तुमच्यासमोर मी घेऊन येतो आहे. पुस्तकाचं नाव आहे पुढील 7 पिढ्या तुम्हाला माफ करणार नाही. अविनाश सिसोदे जे इथरीचे क्लास घेतात आणि अतिशय एक्सलंट ट्रेनर ज्याचा मी स्वतः इथेचा कोर्स केलेला आहे, त्यांनी लिहिलेल्या एका सुंदर पुस्तकाबद्दल मी आज तुम्हाला माहिती देतो. पुस्तकाचं नाव आहे पुढील 7 पिढ्या तुम्हाला माफ करणार नाही. मला या पुस्तकातलं काय आवडलं मित्रांनो, ह्या पुस्तकामध्ये एक सामान्य उद्योजक छोटासा जो अनेक अडचणीमध्ये जातो. त्या उद्योगाला स्वतःला काम करायचं असतं, आपल्या टीमबरोबर काम करायचं असतं, स्वतः सेल करायचा असतो. मग इतकी सगळे कष्ट करून प्रॉफिट येतो की नाही माहिती नाही. आपण कुठे अंधारात चाचपडतोय का? नवीन प्रॉडक्ट आपण काय लॉन्च करतोय? अशा अनेक प्रकारचं कन्फ्युजन त्या उद्योजकतेसमोर असतं. आणि म्हणून ज्या अविनाश सरांनी जे पुस्तक लिहिलेलं आहे, पुस्तक त्यांनी इतकी सुंदर माहिती दिलेली आहे की भांडवल कसं उभारायचं, नेतृत्व आपलं कसं असलं पाहिजे, सेल विक्री कशी झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचा भाग माझ्या या पुस्तकाला आवडता की जिंकून देणारी टीम कशी असली पाहिजे. ॲज अ MBA HR प्रोफेशनल आणि मी ॲज अ AJM HR काम करतो. तर या सगळ्या ठिकाणी मला सांगायला नक्की आवडेल की जिंकून देणारी टीम अतिशय महत्त्वाची आहे. आपण एक व्यक्ती, कुठलाही उद्योजक एक उद्योग उभा करू शकत नाही. त्यासाठी लागते टीम. ती टीम कशी उभारायची, आपल्या टीमकडनं कसे कामं करून घ्यायचे आणि एकला चलो रे हे फक्त छोट्या बिझनेससाठी शक्य असेल, पण जेव्हा त्या व्यक्तीला बिझनेस मोठा न्यायचा असेल, तर ती जिंकून देणारी टीम कशी असली पाहिजे, याबद्दल सरांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलेलं आहे. आणि एवढंच नाही, मला या पुस्तकाचं अतिशय छान गोष्ट शेअर करावीशी वाटेल, की अविनाश सिसोदेंनी या पुस्तकामध्ये व्यवस्थेची व्यवस्था म्हणजे आपल्या मॅनेजमेंटच्या भाषेमध्ये सिस्टम कशी लावली पाहिजे, सिस्टम कसं काम करेल, हे पण त्यांनी खूप सुंदर दिलेलं आहे. आणि सगळ्यात क्रक्स आपल्या पुस्तकाचा परिणामा परिणामकारक बदल कसा घडवून आणायचा. कुठलाही जो बदल असतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इम्पॅक्ट असं म्हणतो, तर आपलं उद्योग करत असताना आपल्या कस्टमरसाठी, आपल्या ग्राहकासाठी, समाजासाठी आणि आपल्या उद्योगासाठी, स्वतःसाठी परिणामकारक बदल कसे घडवण्याचे ते सुद्धा त्यांनी खूप सुंदर सांगितलेलं आहे. आणि मला असं वाटतं की मराठीमध्ये हे पुस्तक जे त्यांनी लिहिलेलं आहे, ज्याचा ओरिजिनल इंग्लिश पुस्तकाचं त्यांनी भाषांतर केलेलं आहे, श्री मुक्ता देशपांडे यांनी. अ, अतिशय सुंदर त्या लेखिकेने काम केलेलं आहे. आणि मुक्ता मॅडमचे पण मी खूप धन्यवाद करतो, अविनाश सरांचे पण खूप धन्यवाद करतो, की अशा प्रकारचं पुढील 7 पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत, हे उद्योजक वर्तेचं अतिशय सुंदर पुस्तक आपल्या हातामध्ये दिलं. मित्रांनो, मी तुम्हाला नक्की सांगतो, की आपण जर चांगल्या प्रकारचं वाचन ठेवलं, आपलं माइंडसेट चांगलं ठेवला, तर तुमच्या स्वतःच्या आयुष्यामध्ये ॲज अ एम्प्लॉयी, ॲज अ उद्योजक आणि जीवनामध्ये काहीतरी चांगलं परिणामकारक घडवण्यासाठी त्या पुस्तकाचा तुम्हाला नक्की उपयोग होईल. धन्यवाद. थँक यू व्हेरी मच.